नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. तर चला मग आजचा ब्लॉग सुरुवात करूया. सकाळी सगळ्यांचं काम सुरू होतं ते ब्रेकफास्टपासून. तर आज मी बनवते आहे एक डोसा, जो आहे खूप टेस्टी. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तांदूळ आणि ओट्स आणि उपमा रवा असं मिक्स करून मिश्रण बनवलं होतं. आणि त्याच्यावरून मी अजून एक टाकलं की अंडा आणि हा मसाला टाकला होता, जो भुर्जीसाठी टाकला होता. आणि हे मी मिश्रण म्हणजे ओट्स आणि रवा आणि जे टाकलं होतं ना, गव्हाचं पीठ, ते मी मॅरिनेट म्हणजे ना मिक्स करून फ्रीजमध्ये असं ठेवलं होतं रात्रभर. मग ते फुगून अशा प्रकारे डोसे बनवू शकता तुम्ही. बिना ऑइलचे देखील बनवू शकता. खूप सुंदर आणि टेस्टी होतं. थोडंसं हेल्दी खाल्लं की दिवसभर एनर्जी राहते, बरोबर ना? कमेंटमध्ये सांगा तुम्ही सकाळी काय खाल्लंय, काय आवडतं खायला. तर हे मी असं सिंपल असं बनवलं होतं. खूप छान झालं होतं. कारण याच्यामध्ये ना म्हणजे गव्हाचं देखील पीठ आहे, मेन म्हणजे ओट्स आहे आणि रवा आहे. मुलं कशी आवडीने असं खातात, की असं वेगवेगळं बनवलं. फक्त शिरा बनवून दिला किंवा गव्हाच्या चपात्याचं बनवून दिल्या तर मुलं बिलकुल खात नाहीत. तर मी असंच काहीतरी आकडम-तिकडम लावून अशा प्रकारे बनवते. आणि सकाळी मी हे भिजवून ठेवलं होतं मिक्स सीड्स, जे तुम्हाला काल दाखवले रिव्ह्यू ते. आधी सकाळी मी लिंबू पाणी पिले होते छानपैकी. आणि आता हा डोसा खाऊन घेणार आहे. चला आपण स्टार्ट करूया. आणि इथे मी खायच्या आधी मी म्हटलं चला आधी पूजा करून घेते, दिवाबत्ती सिंपल. आणि यांना टिफिन वगैरे देऊन झाला. ह्यांना टिफिनमध्ये खिचडी बनवली होती मी आज. आणि खिचडी दिली आणि ते गेले. नाश्तात हाच करून गेले. यांना अंड्याची पोळी वगैरे टाकून दिलं, तर हेच म्हटले मला असं देखील छान लागेल. मग हे खाऊन वगैरे मी घेणार. त्यानंतर मला स्क्रिप्ट लिहायची आहे दिवसभराच्या आजसाठी, म्हणजे उद्यासाठी. मी आधीच आदल्या दिवशी सकाळीच मी प्रिपेअर करून घेते. आणि मुलांचं देखील पाहायचं आहे, म्हणून मुलं झोपले आहेत म्हणून तो बिस्तारा काढला नाही. पण सकाळचा टाईम मग निघून जातो. डुगू उठतो 11ला. मग परत दिवाबत्ती वगैरे सकाळची राहून जाते. म्हणून मी तिकडे पलीकडे बिस्तारा करून मी पूजा करून घेतली आहे. तर हे तुम्हाला म्हणजे वाटत असेल हे चुकीचं आहे, पण सॉरी, आता ते काय करू शकत नाही मी. आणि आता वेळ होईल मुलांची, कारण रोजिष्णूला ट्युशनला देखील सोडायचं आहे. तर माझं चहा वगैरे सगळं आवरून झालं. आणि आता मी स्क्रिप्ट लिहून घेते. तोपर्यंत रोजिष्णू फ्रेश होण्यासाठी गेला आहे. तर आपल्याला वाटतं ना की घरात बसून काय नुसतं मोबाईल घ्यायचा आहे, ब्लॉगिंग करायचं आहे, बाकी काहीच नाही. पण खूप खूप हार्डवर्क आहे याच्यामध्ये. डोळ्याची तर पूर्ण वाटच लागते. आणि बाकी सगळं म्हणजे रुटीनच चेंज होतो. पण मी माझं स्वतःकडे पाहायचं रुटीन सोडत नाही. खरंच म्हणते, आपण स्वतःकडे पाहिलं तर आपण सगळे परिवारांना पाहू शकतो, बघू शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो असं मला वाटतं. आणि मुलांचे प्रिपेअर करणं तर खूपच हे आहे. पण आता माझा मुलगा मोठा झाला आहे म्हणून तो सगळं करतो. तर अशा प्रकारे मी स्क्रिप्ट वगैरे ब्लॉगिंग आणि व्हिडिओ मेकिंग करून घेते. आणि म्हणजे कसं आपल्याला शॉर्ट घेणं खूप गरजेचं असतं. छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन मी अशाच ॲड करून छान असे माझं स्क्रिप्ट तयार करते. त्यानंतर आता वेळ झाली रोजिष्णूला ट्युशनला सोडून यायची. आता त्याला स्कूलमध्ये सोडून आली. त्यानंतर मी घरामध्ये व्हिडिओ बनवला. आता थोडं कुरिअरचं काम आहे, 2 पार्सल्स पाठवायचे आहेत. व्हिडिओ पाहिला असेल. नाश्ता वगैरे सगळं जेवण वगैरे झालं होतं. आज मी भुर्जी बनवली होती आणि चपात्या केल्या होत्या. तर ते सगळं झालं आहे. आणि वाजले आहेत 1:30 वाजून गेलेत. आणि आता डुगूला आणायचा टाईम झाला. रोजिष्णूला सोडून आले आणि कुरिअरमध्ये गेली होती. मला हे दीदीकडे काही ब्लाऊज पीस वगैरे पाठवायचे आहेत. ती ब्लाऊज शिवते ना, म्हणून पाठवायचे आहेत. ही साडीचा ब्लाऊज शिवायचा, डोला सिल्क साडी आहे ही. आणि याचा मला ब्लाऊज शिवायचा आहे. तर हे सगळं मी दीदीकडे देणार आहे. आणि एक प्रोडक्ट आता जस्ट रिसीव्ह झाला आहे मीशोवरून, ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. खूप सुंदर, खूप अफोर्डेबल आहे. आणि आय थिंक 650 रुपयामध्ये मला ते प्रोडक्ट मिळालं आहे. हेअरसाठी आहे, खूप छान आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच पहा तुम्ही. जर पाहिजे असेल तर घेऊ शकता. आणि आता मी हे एक स्टोरेज आणलं आहे. रोजिष्णूला स्कूलमध्ये सोडायला गेले होते ना, तेव्हाच ते मला घ्यायचं होतं. आणि हे मी घेतलं आहे. छान क्वालिटी आहे याची. आणि हे मला पडलं आहे 280 रुपयामध्ये, 85 रुपयामध्ये. आणि 3 लेअर्स आहे. आणि मी ऑनलाईन बघितलं, खूप महाग होतं. तर मग म्हटलं चला आपण इथूनच घेऊया. तर मी त्या दुकानात घेतलं आणि छान मिळालं मला, असं मला तर वाटतंय. आणि
आता जाते डुकूला आणण्यासाठी, तर तुमच्याशी मी शेअर करते पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. चला, डुकू आला आमचा. डुकू मम्मीला लेट झाला का? तुला राग आला? तू कसा बघत होता माझ्याकडे? हा, कसा बघत होता? डुकूला राग आला, तो माझ्याकडे रागाने बघत होता. थोडंसं लेट गेलं तर पटकन सुटते ना म्हणून. चला, तुमच्याशी एक प्रोडक्ट शेअर करायचा आहे. पटकन 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 छान प्रोडक्ट आला आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. चला लवकर तुमच्याशी शेअर करते. मी तुम्हाला म्हटले होते ना की एक प्रोडक्ट मी शेअर करणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे ते दाखवण्यासाठी. खूप छान आहे. तर हे आहे ते प्रोडक्ट. आता वरतूनच एवढी खुश होत आहे मी, तर आतमध्ये कसं असेल आहे की नाही. डुकू आलाय आणि बसला. डुकूला आज काय काय मिळालं बालवाडीतून? काय तर नाही, चणे. खेळे कसे मिळणार डुकू? नसते ते दे, त्यांना गव्हर्नमेंट ओरडते. मुलांना इथे खेळायला दे. इथं तुला तिथं दिलं होतं ट्युशन मध्ये नाही? हे बघा, हे आहे ते प्रोडक्ट. ओ वाव, मस्त असं प्रोडक्ट आला आहे आणि मला देखील खूप आवडला आहे. ओपन करून बघते, कारण याच्यामध्ये 5 in 1 लिहिलं आहे. उलट दिसत असेल तुम्हाला, 5 in 1 आहे. आणि हॉट एअर स्टायलर याच्यामध्ये बघा हे. ओके, तर हे ओपन ऑलरेडी आहे थोडंसं आणि याच्यामध्ये अशी पॅकेजिंग आहे. तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आहे. तर मला तर यूज हे बघा, ही वायर दिली आहे एवढी अशी. सिम्पली असं बटन आहे ऑन ऑफ करण्यासाठी. आय थिंक याच्यावर नंबर आहेत बघा. नंबर आहेत 1 2 3 4 4 नाही 3 पर्यंत. 0 1 2 3 असं. आणि इथे ऑन ऑफचं बटन आहे इथे. आणि इथे अशी वायर बस. आणि हॉट एअर स्टायलर आहे असं नाव कंपनीचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे प्रोडक्ट्स मिळाले आहेत. अरे वा, 5 मिळाले आहेत. 5 हे डुकून नको ना चिमणी. इथं ना आपल्याला मेथड देखील दिले आहे कसं यूज करायचं. सेफ्टी कवर सगळं असं दिलं आहे आपल्याला कार्डमध्ये. तर इथे बघा, आपल्याला टूल्स जसे दिले ना तसं आपण पटपट करून. या प्रोडक्टची किंमत तुम्हाला तर सांगितली आहे 699 काहीतरी आहे. तर याच्यामध्ये मला 4 असे प्रोडक्ट 5 मिळाले आहेत. त्याचे हेड्स आणि हे मुवेबल आहेत, म्हणजे काढून आपण यूज करू शकतो. आता मी लावून तुम्हाला दाखवते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज नवीन काहीतरी मी शेअर करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्माइल करत राहा. राजेश्री ब्लॉग, सिम्पल लाईफ ब्युटी. चष्मा काढून घेऊया. आणि चला आता मी हेअर ओले करून, म्हणजे तसं काळीच मी धुतले होते म्हणून काही ऑइल वगैरे नाही पाहिजे म्हणून आता ऑइल तर नाही आहे, पण ओले करून घेते आणि तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करून दाखवते. बघू आपण रिझल्ट काय येतं ते. तर चला स्टार्ट करूया. केस ओले करून आले आहे आणि आता हे अप्लाय करून पाहूया. आता स्टार्ट करूया. ते देखील पहिल्यांदा ओके. तर हे अशा प्रकारे तर फ्रेंड्स, तुमच्याशी मी शेअर करत होते, पण प्रोडक्ट्स काय बरोबर नाही. म्हणजे पैसे आहेत कमी. मला आवडलं होतं, खूप खुश झाले होते नाही, म्हणजे यूज नाही होत, काहीच अर्थ नाही. कारण असं नाही, क्वालिटी खूप बेकार आहे याची. तुम्ही घेऊ नका प्लीज. तर चला आता पुढचं रुटीन करते, जे की आता आपले डेली रुटीन आहे म्हटल्यास. चला आता तुम्हाला पुढचं दाखवते. कंटिन्यू करूया. ही सगळी छोट्या छोट्या कामाची भरपूर यादी असते, पण दिवसभरात तीच घर नीट ठेवतात.
तर आता हे सगळं क्लिनिंग वगैरे माझं सगळं चालू आहे आणि असं सिंपल म्हणजे नाही का आपल्याला कबड वगैरे नसलं की हे बार काढून ठेवावं लागतं आणि हे माझं रोजचंच आहे की थोडंसं हे केलं मुलं असले की म्हणजे नाही का इकडे तिकडे सरकवा आणि कसं छान दिसेल कसं काय करेल. तर हे स्टोरेज छोटंसं आणलं होतं ना तेच मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत आहे. त्याला असतो ना त्याच्यानेच आपला मसाज करून घ्यायचं छानपैकी हाताला पायाला जे एक्स्ट्रा असेल त्याच्यात. माझं तर क्लीनअप झालं तर तुम्ही कधी ट्राय करणार. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज नवीन काहीतरी मी शेअर करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्माइल करत राहा. राजेश्री ब्लॉग, सिंपल लाईफ ब्युटी.